ICN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। 20 फेब्रुवारी 2026 रोजी लोणार तालुक्यातील चिखला गावातील माता भगिनींवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ सर्व पक्ष तथा चिखलीकरांच्या वतीने आयोजित चिखली बंदला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा लक्षात घेता आयोजकांच्या वतीने या बंदमधून दळणवळणाची साधने, जीवनावश्यक वस्तू, दूध डेअरी, अजित व्यापारी प्रतिष्ठान वगळण्यात आली होती। तरी देखील व्यापारी बांधवांनी कडकडीत बंद पाडून आपला पाठिंबा व्यक्त केला। त्यामुळे सोमवारच्या आठवडी बाजाराचा दिवस असूनही सर्वत्र शुकशुकाट होता। चिखला या गावाला 3 दिवस अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला ज्यांनी विरोध केला त्या विरोधामध्ये सौभाग्यवती संजीवनीताई वाघ या महिलेने त्या ठिकाणी जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध करत होते त्या ठिकाणी या महिलेने एकटीने विरोध केला आणि जे देशद्रोही होते, ज्यांनी त्या महिलेच्या अंगावर हात टाकला, त्या महिलेच्या संरक्षणार्थ चिखलीमध्ये आज शांततेनं पूर्ण चिखली बंद करण्यात आलेली आहे आणि ही आज जनतेची हाक पूर्ण दिवसभर या ठिकाणी बंद पाळण्यात येईल। सर्वप्रथम बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चिखला येथे जी अतिशय निंदनीय अशी घटना घडलेली आहे आणि संजीवनी वाघ या ज्या आमचे बहीण आहे त्यांच्यावर ज्या प्रकारे अत्याचार झाला हा खरोखर निषेधार्थ आहे। त्याकरताच आम्ही आज चिखली बंदचा जो नारा दिला होता त्याला स्वयंस्फूर्तीने सर्व दुकाने बंद ठेवून आम्हाला सर्वांना चांगला प्रतिसाद दिला। इथे सर्व पक्षीय, सर्व जातीय, सर्व धर्मीय ही जी रॅली होती त्याचा आज समारोप झाला। जो गाडगे महाराज जयंतीच्या निमित्ताने आम्ही इथे अभिवादन करून या मोर्चाचा समारोप केला। मला एकच सांगायचं आहे की ज्या प्रकारे आज पूर्ण भारतामध्ये सर्व महापुरुषांचे जी काही कुचंबना करण्याची एक वृत्ती आलेली आहे किंवा त्यांचा जो इतिहास पुसण्याची किंवा त्यांना जे कमीपणा दाखवण्याची ही एक सामाजिक वृत्ती काही लोकांमध्ये आलेली आहे, तर या वृत्तीला आपण आळा घातला पाहिजेत। कारण जर आपण आळा नाही घातला तर आपल्या समाजामध्ये एकोपा हा राहणार नाही। महापुरुषांनी कायमच सर्व जाती धर्म यांना घेऊन हा देश घडवलेला आहे। तरी आपल्या सर्वांना विनंती आहे यानंतर अशा प्रकारचं कृत्य या महाराष्ट्रात तरी किमान होऊ नये। शिवाजी महाराज यांच्या पुतळा हटवण्याच्या संदर्भात काही लोकांनी भूमिका घेतली होती आणि त्या लोकांना विरोध म्हणून संजीवनीताई आणि त्यांच्या सहकारी महिला आणि पुरुष या लोकांनी प्रचंड प्रमाणामध्ये विरोध दर्शवला। त्यामध्ये काही समाजकंटकांनी त्या आमच्या भगिनीवरती हात टाकण्याचा लांछनास्पद प्रकार केलेला आहे, तो अतिशय निंदनीय आहे आणि त्याच्या निषेधार्थ आज चिखली शहरामध्ये कडकडीत बंदचे आयोजन होते। सर्व पक्षीय, सर्व जाती धर्माची लोक एकत्र येऊन आज त्यांनी आवाहन केले होते आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद चिखलीकरांनी दिलेला आहे। आज संपूर्ण बाजारपेठ आज दिवसभर बंद राहील आणि मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो की चिखलीतील सर्व नागरिकांनी आज दिवसभर आपली प्रतिष्ठाने बंद ठेवावीत। आज बंदची घोषणा केली होती, त्याच अनुषंगाने आज चिखली शहर स्वयंस्फूर्तीने बंद आहे। त्याचप्रमाणे ग्रामीण भागातही अनेक सर्व जे मोठमोठे खेडे आहेत ते खेडे सुद्धा बंद आहेत, स्वयंस्फूर्तीने बंद होत आहे। मला या निमित्तानं एकच सांगायचंय, छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत ते रयतेचे राजे होते, त्यांना कुठल्याही सर्व समाज त्यांना समावेशक होते। त्यामुळे त्यांच्याबद्दल विशिष्ट जात म्हणून कोणी रस्त्यावर उतरलेलं नाही, सर्व जाती धर्म आज रस्त्यावर उतरलेले आहेत आणि जो काही अन्याय झालेला आहे तो एक महिला भगिनीवर झालेला आहे, ते जात म्हणून तिच्यावर अन्याय झालेला नाही। त्यामुळं मी या सर्व घटनेचा, ती एक महिला आहे आणि आम्ही एक सुजाण नागरिक आहे हे म्हणून आम्ही आज रस्त्यावर उतरलेलो आहे। ही जी चिखला येथे घटना झाली या घटनेचा मी तीव्र असा निषेध व्यक्त करतो आणि जे कोणी आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे, त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी माझी मागणी आहे। अखंड हिंदुस्थानचे जनक, ज्यांना आपण राजा मानतो असे राजा शिवछत्रपती, एकीकडं त्या राजाच्या भरोशावर राजकारण करायचं आणि आज त्या राजांना त्याच गावामध्ये विरोध करायचा अशी नालायक वृत्ती काही राजकारणी या महाराष्ट्रामध्ये करत आहेत। आणि पण त्या नालायकांना हे माहीत नव्हतं की हा बुलढाणा जिल्हा आहे, राष्ट्रमाता मा जिजाऊचा जिल्हा आहे,
इथे हे खपून घेतला जाणार नाही. याच्यातच आपली एक वाघीण, आपली बहीण इथे पुढे येऊन त्या राजाचं संरक्षण करते आणि निश्चितच त्या राजाला न्याय देण्याचा प्रयत्न करते. पण या नालायक वृत्तींना धडा शिकवण्यासाठी या महाराष्ट्रातील जनता असो, हे नालायक काही राजकारणी असो जे त्यांना पाठिंबा देतात, यांना निश्चितच त्याला त्याची जागा दाखवली गेली पाहिजे आणि त्यांना मी तर म्हणतो त्याला कडक फाशीची शिक्षा दिली पाहिजे अशी मी या सरकारला विनंती करतो आणि त्या संजीवनीताईला न्याय मिळावा अशी सर्व जनतेनं मागणी करतो. जर अशी घटना होत असेल तर त्यांचा आमच्या सर्व चिखलीवासियाच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करतो. अशी घटना कधी होऊ नये याच्यासाठी या कठोर कारवाई या शासनानं करावी. जे दोषी असतील त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई या शासनानं करावी, जेणेकरून याच्यानंतर अशी घटना कुठं होणार नाही. तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.